मी डॉक्टर सोनाली महाजन या एकांकिकेची सूत्रधार म्हणून आपल्याशी संवाद साधत आहे. डॉक्टर होणं सोपं असतं का? मला तर वाटतं डॉक्टर होणं म्हणजे आयुष्यभराची परीक्षा, कधीही न संपणारी अखंड अशी परीक्षा. हा डॉक्टर अनेकांचा मित्र असतो, पण काही पेशंटसाठी मात्र तो देव असतो आणि त्याच्या कुटुंबाचा मात्र तो आधार असतो. त्याचे एक्सेस वर्किंग आवर्स कधी मात्र या कुटुंबासाठी तापदायक ठरतात. तर असा हा डॉक्टर समाजाचा एक आगळा वेगळा घटक. अहो, पण आगळा वेगळा असला म्हणून काय झालं? त्याला सुद्धा सुखाचे, दुःखाचे, आनंदाचे प्रसंग असतातच ना. तर हा डॉक्टर खूप मेहनत करतो, कष्ट करतो, स्वतःची हक्काची एक इमारत बांधतो. या इमारतीमध्ये तो पेशंटसाठी सगळ्या सुख सुविधा तयार करतो. ही इमारत त्याचं सर्वस्व असते आणि ह्या इमारतीत येणारा प्रत्येक पेशंट त्याच्या आयुष्याचा भाग झालेला असतो. आयुष्यात भरपूर वळणं येतात, आव्हानं येतात. ही आव्हानं पेलताना त्याची बिचाऱ्याची दमछाक होते. कधी तो खूप तणावाखाली असतो, तर कधी खूप आनंदी असतो. पण हे सगळं होत असतानाच त्याच्या आयुष्यामध्ये काही विनोदी तर काही गंभीर असे प्रसंग घडतात. आणि हेच विनोदी आणि गंभीर प्रसंग घेऊन आम्ही आलेलो आहे या नाटकाद्वारे तुमच्या समोर. मला खात्री आहे याच्यातले अनेक प्रसंग तुमच्या अनेकांच्या आयुष्यात कदाचित झालेलेही असतील. पण एक सांगायला खूप आनंद होतो आहे, हे सगळे प्रसंग सत्य घटनेवर आधारित आहे. एकही प्रसंग काल्पनिक नाही. चला तर मग पाहूया, ऐकूया आणि दाद देऊया. कभी खुशी कभी गम. डॉक्टर, ओ डॉक्टर, देखा 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 म्हणत तुले काय बोलचे? ओ बसा बसा, शांततेत बसा. ओ काय उपाधी करी द्यायचे पोरानं, बट्टा गोंधळ घाल द्यायचे. ओ बाबा, जरा शांततेत सांगा काय झालं ते. कसं आहे डॉक्टर, तसा पहिल्यापासून थोडासा येळवेश येतो. काय सांगतो डॉक्टर? तुम्हाला सांगस त्याला काही रे चित्र विचित्र भास होत्या. अरे बाप रे. मग याला केव्हापासून त्रास होतोय हा? कसं आहे डॉक्टर, आज सकाळी त्याला काय वाटणं की त्यांना पोटमा किडा वेल शेतस. किडे म्या किड्यासनी मारी टाक. द्या का डॉक्टर, देखला का मनीषान त्यानं काय केलं? अरे कपाशीवरना फवारा ना, औषध रास ना, अरे ते पिली ना. हो काय सांगता? हा देखा, दाखवा बरं. द्या का डब्बा बी लाईल शे म्या. देखा देखा, अरे यांमधलं औषध पिली ना. हो अरे बाप, शांततेत शांततेत. अरे बाप रे सिस्टर, हे तर T20 ही इमर्जन्सी केस आहे. याचे डोळे मला चेक करावे लागतील. टॉर्च फास्ट. येस सर. अर्धा तू बट. अरे जरा अरे बट रे, शांततेत शांत. बट. बाप रे सिस्टर, ही ओपीपी पॉइझनिंग आहे. येस सर. लवकरात लवकर पेशंटला आयसीयूत ऍडमिट करा. हो सर. आणि इंजेक्शन ॲट्रोपिन, इंजेक्शन पाम आणि स्टमक वॉशची व्यवस्था फास्ट येस करा. सर. quick. येस सर. चला चला चला, उठा. चल दत्तू, या, चल या, बेटा, या. चल. आरामात या झोपवा त्यांना, झोपवा. सिस्टर, अरे, फोन खाली चाललं गेलं. सिस्टर हो सर. पेशंट शांत आहे ना आता? हो सर, पेशंट स्टेबल आहे आता. हे बघा,
मला तुम्हाला पेशंटच्या बाबतीत खूप महत्वाचं सांगायचं आहे. हो सर काय काय पेशंटला आपण ॲट्रोपिन दिलेलं आहे, बरोबर बरोबर, बरोबर. आणि वरून पेशंट सिझोफ्रेनिक आहे. हे बाप रे हो. त्यामुळे त्याला चित्र विचित्र भास हे होऊ शकतात आणि पुढील 2 दिवसात ते कधीही केव्हाही वाढू शकतात. हो सर आपल्याला हो, लक्ष सर. ठेवावं लागेल. कळालं तुम्हाला? येस सर येस सर ठीक. चालले जातो मी आता. रेकॉर्ड चालले जातो मी, चालले 2 वाजता. हे बस ते- अरे दीवानो मुझे पहचानो, कहाँ से आया मैं हूँ कौन। अरे दीवानो मुझे पहचानो, कहाँ से आया मैं हूँ कौन। मैं हूँ कौन, मैं हूँ कौन, मैं हूँ कौन। उन्हात मले मारायला ही राहिले ते एकेकाले देखील सू येऊ दे त्यासनी. हा अरे बाप रे यात तर गेंड्याची ताकद नाहीये. मी काय करू आता? काय करू? खाली लपू नको नको कॉट मागेच लपते. डॉक्टर डॉक्टर काय सिस्टर रात्री 2 वाजता झोपू पण देत नाही. अरे बाप रे, दत्तूच्या अंगात तर बाहुबलीची आत्मा आली आहे. भागो भागो, सिक्युरिटी काका काय बिड्या मारत बसले तिकडे. या लवकर दरवाजे बंद करा, इमरजेंसी है. अरे दरवाजा तुम लाख बंद कर लो, लेकिन डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं नामुमकिन है. ओ हो मावशी, ये मावशी. माझी माय वा अरे बाबा, ये मावशी डेंजर आहे. अरे खायचं तुला मावशी शिलक बेला तिकडं. अरे डॉन तो माय हो. आता कुठे जाऊ मी? डॉक्टरांच्या निवासस्थान. डॉक्टर 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 डॉक्टर. अरे दत्तू, दत्तू तिथं काय करतोयस? ह्या बट्टा मला मारायला येईल शेतस, पण मी सांगतो तुम्हाला डॉक्टर, मनमा सुपर पॉवर येईल शे. अरे काले सोडू नाही म्या, एकेकाले उपटू मारसू. अरे मी त्या सगळ्यांना बघून घेईल. तू इथं नको. काय करतोय तू? तुझ्या जागेवर जा बाबा, इथं नको करू. अरे कोण आहे तिकडं? कोण आहे? त्याला पकडा. काय करणार ना ते? बापा मी पकडेल शेतले. तुम्ही त्यांना आत्महत्या सलाईन स्टँड काढिल्या. अरे बापरे, मी नाही पकडणार. अरे डॉक्टर इथला काय घाबरी नाही ना तुम्ही. अरे तुम्हाला मारेल. अरे हा ठीक आहे मी प्रयत्न करतो. पकडा डॉक्टर. त्या पेशंटला ऍडमिट करा लवकरात लवकर. सिलेक्ट करा. अरे आगे सरकवा. सिलेक्ट करा त्या पेशंटला. अरे दत्त्या कितला तमाशा करस रे. अरे जप ना जरसा. सिस्टर हे बघा, त्याला भांडून ठेवा, अगोदर भांडून ठेवा. हो सर. बाप रे बाप, काय चालू आहे माझ्या आयुष्यात. किती कॉम्प्लिकेशन आहे. नेहमी कटकट काही ना काही चालूच असतं. खूप वैताग आला या गोष्टीचा. काय करावं कळतच नाही मला. आई ग आई ग आई ग आई ग. आता काय झालं तुम्हाला?
त्या येड्यानं कमरमा लात मारी दिनी. मी आता 4 दिन येवना नाही. सिस्टर सिस्टर यांना पण बांधून ठेवा. नको बाई नको. हॅलो. कसा वाटला हा दत्तू ICU मधला? हा दत्तू ना पूर्ण बरा झाला, त्याच्या घरी गेला आणि कदाचित तो आता एक शांत समाधानी आयुष्य जगतही असेल. पण मला खात्री आहे तुमच्यापैकी अनेकांच्या आयुष्यामध्ये असा दत्तू नक्की येऊन गेला असेल आणि तुम्ही अशा दत्तूचे किस्से तुमचे कुटुंब आणि तुमचे मित्र यांच्यामध्ये नक्कीच शेअर केला असेल. हजारो पेशंट येतात पण दत्तू मात्र एखादाच असतो. तर असा हा दत्तू अजूनही हे डॉक्टर 10-15 वर्षांनी कधीतरी जेव्हा त्याला आठवतील त्यावेळेला नक्कीच मनामध्ये खळखळून हसतील. मला तरी वाटतं आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक दत्तू नक्कीच असायला पाहिजे. कशासाठी? अहो का? हसण्यासाठी. खळखळून हसायचं आहे आपल्याला. शेवटी म्हणतात ना, लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन. हसत रहा, आनंदी रहा. चला नेक्स्ट पेशंट. डॉक्टर साहेब येऊ का? या या या. हे बघा, तुमची IVP टेस्ट करायची आपल्याला. काय? कोणती टेस्ट? IVP टेस्ट? काही साईड इफेक्ट नाही ना डॉक्टर साहेब याचे? नाही हो, रोज भरपूर करतो आपण आणि पटकन होतं. गण्या सांगेल तुम्हाला. बरं. गण्या, यांना IVP टेस्ट साठी घे रे. गण्या घेतलंस का रे? गण्या, अरे अरे गण्या गण्या काय लावलंयस रे? कामाच्या वेळेस काय सारखं कानात मोबाईल घालून बसतोस? अहो सर, एकदा हे बघा तुम्ही, अक्षय खन्ना फुल छावून गेलाय, एकदम माहोल केलाय, माहोल एकदम बढिया. बरं बरं, हे असं कर, मॅडमांना दाखवशील पगाराच्या नाही नाही वेळेस, नाही मग तुला समजेल काय माहोल असतो ते. प्लीज 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 सर, सर मॅडमांना नको, प्लीज 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 मॅडमांना नको सर, एक चहा आणून देईल, मॅडमांना नको, प्लीज प्लीज प्लीज. अरे बस कर रे तुझी नाटकं. घे घे त्याला लवकर एक्सरे साठी घे पटकन. कुठे जायचंय? अहो इथे काही नाही, एक्सरे शूट करायचा आपल्याला फक्त, बाकी काही नाही. बसा, झोपा 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 झोपा. आणि डाय घे रे, नाहीतर मागच्या वेळेस सारखा गोंधळ घालशील. सर किती डाय देऊ? 15 cc दे. ओके. हळू रे दुखत रे. झालं झालं, 2 मिनिट. झालं का रे? थांबा सर, एक तर प्लेट आणतोय. ऑलरेडी उशीर झालेला आहे आज, बरेच अपॉइंटमेंट्स आहेत. चल घे पटकन. लय अवजड आहे बाबा, लय अवजड आहे. चला झोपा झोपा झोपा. सर डाय झाला व्यवस्थित? चल. हा. अरे चा, हे ओ कुठे आता काका, मागे झोपा ना भाऊ तुम्ही, झोपा गुच्चाप. एक्सरे शॉट. ओके, आला? इमेज ओके. चल ओके. चल घे पटकन पुढचा एक्सरे घे. अरे कुठे जाता तुम्ही? एक्सरे काढना पडतो. अरे बापरे. सर पुढची टाकतोय प्लेट. अरे टाक टाक लवकर टाक रे बाबा. लय सॅम्पल माणूस आहे एकदमच. काय सकाळी सकाळी कोणाचं अतरंगी तोंड पाहिलं एकदम. काय अरे चा, झालं का? हे कुठे जात आहे मागे पळत पळत? बघावायच झालं लागलं. का? अरे सर, मॉनिटर मध्ये पेशंट नाही दिसत आहे. अरे गण्या, पेशंट दिसत नाही रे मॉनिटर मध्ये. अरे बाप रे, अरे शोध रे, कुठे गेला रे? सर बेडवर पण नाही आहे. कुठे अरे गेला? अरे खाली गेला का रे? अरे तर खाली मावेल का? अरे पळाला का काय रे? उडाला का? ओ ओ भाऊ,
भाऊ तू काय कर रहा लाडी? अरे मी बघायला आलो तुम्ही काय करताय मागे जाऊन. अरे आम्ही एक्सरे काढायला जातो ना दादा. मग आधी सांगायचं ना, किती अरे- घाबरलो मी. अरे तू नुसता घाबरला. सर बोला तुमचं काय झालं होतं? अरे अटॅक यायचा बाकी होता फक्त. तुला सोडून सरांना झोपावं लागलं. झोप रे, हो, लवकर चाल झोप. बाप्पा, तू चाल लवकर. सांगत जा ना आधी. अरे झोप रे. झोप. हा. वय बाजू. हॅलो. हा प्रसंग ॲक्च्युली खूप गमतीशीर आहे, पण झालेला आहे मात्र एक गैरसमजेतून. काय असतं ना, आपण गृहीत धरतो की हा पेशंटला सगळं येतंय, पण आपलं बोलणं आणि पेशंटला समजणं यामध्ये बरंच अंतर पडलेलं असतं. काय असतं ना, आपल्यासाठी हे सगळं कॉमन आहे, पण पेशंटसाठी या कृती, हे शब्द, हे सगळं नवीन आहे, चॅलेंजिंग आहे. आणि मग तो गोंधळतो आणि असे विनोदी प्रसंग घडतात. पण कदाचित हे प्रसंग गंभीर पण असू शकतात, काही सांगता येत नाही. आणि हे जर प्रसंग टाळायचे असतील तर आपल्याला 2 पावलं पुढे यावं लागू शकतं किंवा गरजेनुसार 4 पावलं मागे यावं लागू शकतं. यालाच तर जगणं म्हणतात ना. पेला अर्धा सरला आहे असं देखील म्हणता येतं, पेला अर्धा भरला आहे असं देखील म्हणता येतं. भरला आहे असं म्हणायचं की सरला आहे असं म्हणायचं, हे तुम्हीच ठरवायचं. चल बंडू डॉक्टरकडे जाऊ. डॉक्टर नाही दिसत अजून आलेले. अरे 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 बंडू, आपण डॉक्टरकडे आलोच, काय करतो? नाही ना, नाही, आता पिऊ द्या ना तो. पिऊ दे, बसू चल, द्या. चल. ती खुर्ची अरे ये. बोला, काय त्रास होतोय? ओ डॉक्टर, हा माझा मुलगा बंडू. हा दिवसभर दारू पितो, काहीच काम करत नाही. काय सांगता? सकाळी उठला की दारू दारू आणि फक्त दारू. अरे मला काम करू देत नाही म्हणून मी दारू पितो. अरे पण मग तू काम का करत नाहीस? आता विचारा ना, त्यांनाच विचारा. ओ डॉक्टर, तो पोल्ट्रीचा व्यवसाय सुरू करायचा म्हणतो. हो का? मग करू द्या ना त्याला. कुक्कुटपालनचा व्यवसाय तो करेल व्यवस्थित. अहो काय करेल तुम्हाला माहिती का? आमच्या गावात खूप लोकांनी पोल्ट्री सुरू केलेली आहे. अहो याची पोल्ट्री, त्याची पोल्ट्री, त्याची पोल्ट्री, सगळीकडे नुसत्या पोल्ट्र्या आणि सगळीकडे नुसत्या कोंबड्याच कोंबड्या. कुकुचकू कुकुचकू, अरे कुकडुकू. असं असताना तुम्ही सांगा कसं चालेल याचा व्यवसाय? बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. हा बरोबर आहे. अरे काय बरोबर आहे? अरे तुम्ही मला सांगा, तुमच्या जळगाव मध्ये का कमी दवाखाने पण उघडून बसलेच की नाही तुम्ही दवाखाना? अरे काळ कुत्र पण नाही तिकडे वेट. अरे काय बोलतोय? अरे पण येतीन आज नाही तर उद्या येतील पेशंट त्यांच्याकडे. येतील ना डॉक्टर? हो हो हो, येतील कदाचित. माझ्याकडे बी येतील ना कोंबड्या. अरे कसं म्हणजे? अरे बाप रे बाप, पेशंट गंभीर आहे. कुक्कुटपालनावरनं सरळ माझ्या दवाखान्यावर आला. काय करायचं बाबा? एक काम करतो मी, तुला 8-10 कोंबड्या लिहून देतो. औषध लिहून देतो. ते तू घे आणि परत मला दाखवायला आहे. कळालं?
ठीक आहे डॉक्टर. बरं पण मी काय म्हणतो डॉक्टर साहेब, हा बोला. त्या औषधापेक्षा तुम्ही माझं औषध घेता का? अहो तुझ्याकडेच राहू दे ते. अरे बंडू, अरे डॉक्टर आहे तो. अरे पण पेशंट बी तर नाही त्यांच्या ओपडीले. दोन मारले असते. बसा बसा. काय त्रास होतोय तुम्हाला? हो डॉक्टर, हे रिपोर्ट घ्या. आमच्या बहिणीला लघवीचा आणि टायफॉइडचं इन्फेक्शन व्हायले. अरे आधी लक्षणं तर सांगा, नंतर रिपोर्ट बघतो. ते जाऊ द्या, एक काम करा. हा माझा भाऊ आहे, त्याच्याशी बोली घ्या तुम्ही पहिले. तुमचा भाऊ काय डॉक्टर आहे का? डॉक्टरचा बी बाप आहे, बोलून घ्या. काय सिस्टर. हॅलो. हा बोला. अहो तुमच्या पेशंटचं तर माहित नाही, इथे मला चक्कर यायला लागलाय. का काय झालं? अहो अजून मी पेशंटला तपासलेलंच नाहीये. बरं बरं, त्याला चेक करा आणि नंतर मला फोन लावा. ठीक आहे ठीक आहे. काय सिस्टर, काय त्रास झाला काय? सर रिपोर्ट बघून घ्या. अच्छा, तर तुमच्या पांढऱ्या पेशी वाढल्या. अगं बाई, माझ्या सगळ्या पेशी पांढऱ्या झाल्या अहो नाही हो, इन्फेक्शन झालंय तुम्हाला. आणि माझ्या त्या पिशव्यांचं काय? पिशव्या? कोणत्या पिशव्या आणल्या तुम्ही? अहो त्या नाही हो, रक्तातल्या लाल लाल. अहो प्लेटलेट्स म्हणतात त्यांना. अहो तेच ते डॉक्टर. डॉक्टर हा बोला. एक सांगू का? हा बोला. 4 दिवसापासून मला खूप पातळ संडाशी होता. ते किती होत आहे अशा? गणच विचारा याला. अहो डॉक्टर, म्हणजे अख्खा दिन पुरा टरा टरा फरा फरा ऐकीसन पुरे कान विट्टी गेले आमचे. जाऊच द्या तुम्ही आता. बरं, मी तुम्हाला एक गुलाबी गोळी देतो आणि एक पांढरी गोळी देतो, त्या व्यवस्थित घ्या, म्हणजे सगळं काही ठीक होईल. डॉक्टर मी एक काम करू का? काय? सकाळी एक फोटो पाठवून देते ना मी. कशाचा फोटो? अहो पातळ संडाशी होता ते, सकाळी त्याचा फोटो तर पाठवते. व्हॉट्सॲप. अहो नको नको नको, मला गरज नाही. तुम्हाला ट्रीटमेंट दिली मी. अहो डॉक्टर बघून तर घ्या, पिवळी का हिरवी ते. नको नको नको, तुम्हाला व्यवस्थित गोळ्या दिलेल्या आहेत, अहो, तुम्ही त्या घ्या. अहो पण रंग बदलला तर तुमची ट्रीटमेंट बदलणार नाही का? नाही हो, नाही बदलणार. तुम्हाला दिल्या गोळ्या त्या व्यवस्थित घ्या आणि जा आता. सिस्टर पण त्यांना गोळ्या द्या. डॉक्टर मी एकदा पाठवून देते ना नको नको सकाळी नको फोटो. नको नको, आपण गोळ्या जा तिकडे. गोळ्या घेऊन टाकू, गोळ्या घेऊन. अरे देवा, काय दिवस आले आहे. सकाळी सकाळी उठून तुझं नामस्मरण करू का असे यांचे फोटो बघू? काय दिवस आहे. पण डॉक्टर मी काय म्हणतो, एकदा पाठवू का सकाळी गुड मॉर्निंगचा फोटो? ए, जा रे. अहो सर, आपला तो पेशंट धरणगावचा. कोण? बबनराव का? हा बबनराव आले, बोलाव का त्यांना? बोलवा बोलवा बोलवा. बबनराव, अहो बबनराव. नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार नमस्कार, या या या. आटपले का इलेक्शन्स? एकदम बढिया. बरं 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 बरं, बसा बसा बसा. बोला. डॉक्टर साहेब, तुमच्या औषधांनी असा फायदा झाला सांगतो. अहो माझ्या सगळ्या लैंगिक समस्या काय उडाल्या? अरे संपल्या हो. फिनिश. म्हणजे गोळ्यांचा उपयोग योग्य ठिकाणी झालेला दिसतोय. बोला बोला बोला, मोकळेपणाने बोला. सर मी येते जरा. अरे तुम्हाला म्हणून सांगतो, सांगा सांगा.
माझे जसे लैंगिक म्हणजे सेक्शुअल प्रॉब्लेम्स होते ना तसे बऱ्याच जणांना असतात. अरे आमच्या गावाकडे तर खूप लोकांना आहेत. हो ना, या बाबतीत बरीच जनजागृती होण्याचं काम अजून बाकी आहे. अरे कोणी पुढे येत नाही. हो ना. म्हणून ना मी एक काम करून आलो डॉक्टर. काय? अरे आपले सगळे कार्यकर्ते आहे ना, हा हा. कार्यकर्त्यांना सांगितलं बर गावातल्या, तालुक्याच्या, बर जिल्ह्याच्या बर सगळ्या मुताऱ्यांमध्ये तुमचं नाव 100% रिझल्ट. अरे मोबाईल नंबर सकट लिहून आलोय. काय काय कुठे लिहून आलास म्हणालास? अहो म्हणजे आमच्या कार्यकर्त्यांनी सगळ्या मुताऱ्यांमध्ये असं समोर डॉक्टर देशमुख 100% रिझल्ट, मोबाईल नंबर सकट. अरे अरे माझा नंबर आहे, माझा नंबर आहे. अरे मी आलो पहिले. काय कसला गोंधळ आहे बाहेर? अहो सिस्टर? सर, ते यांच्या गावात 5-7 जण आलेत बाहेर आणि नुसती गर्दी करतात. आणि ते काय म्हणतात माहितीये? काय? तुमचं नाव आणि नंबर ते काय बाबा मुताऱ्यांमध्ये लिहिलंय म्हणे. अहो बबनराव, तुम्ही काय जाहिरात एजंट आहात का हो? नाही हो सर, मी तर फक्त सॅटिस्फाईड पेशंट आहे तुमचा. जा आत्ताच्या आत्ता जा आणि त्या सगळ्या मुतारा तालुका जिल्हा काय कुठे कुठे लिहून आलाय पुसून टाका एकदाच. बरं बरं एक काम करतो, नाव पुसून टाकतो, पण तो 100% रिझल्ट आणि नंबर तेवढा राहू देतो. नको नको बबनराव, झाली तेवढी प्रसिद्धी भरपूर झाली. औषध यांना दिलं, साईड इफेक्ट निघाला तो माझ्यावर आणि तोही 100%. अरे कोणाचा फोन आहे? अरे भरत आहे. हॅलो, हा बोल भरत. अरे येतोयस ना ललित? अरे कुठे जायचंय? अरे आज IMA ची मीटिंग आहे. अरे IMA ची मीटिंग? अरे काय उपयोग असतो का IMA च्या मीटिंगला जाऊन? अरे असं कसं म्हणतोस? अरे आपल्या हॉस्पिटलमध्ये काही प्रॉब्लेम झाले तर IMAच येते ना आपल्या मदतीला. अरे मग त्याच्यासाठी आपण जायला नको का मीटिंगला? सगळेजण वेळात वेळ काढून येतातच ना. अरे बाबा बस बस बस, झालं का तुझं लेक्चर देऊन? बरं ठीक आहे, मला सांग जेवणात काय आहे रे? बिर्याणी आहे का बिर्याणी? हो रे बाबा, आहे बिर्याणी, ये लवकर. हा बिर्याणी आहे तर मग मी येतो. एक काम कर, कार्यक्रम संपत आला की मला फोन कर, मी येतो. कठीण आहे बाबा तुझं. बरं बरं, करतो मी फोन. हा कर फोन. सर सर, आपला तो पेशंट, कोणता पेशंट? तो रूम नंबर 6चा, काय झालं? ज्याला आपण ICU ला रेफर करतोय तो. बरं. तर त्याच्या नातेवाईकांनी बिलावरून नुसतं धुमाकूळ घातलाय. ऑलरेडी काउंटरवरचा वाद घातलाच आहे त्यांनी. आता तुमच्या कॅबिन मध्ये पण जबरदस्तीत घुसण्याचा प्रयत्न करत होते सर ते. पुढे अरे 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 कोण तुम्ही? बाजूला. असे अचानक माझ्या केबिन मध्ये कसे आला? हा दरवाजात आलो. डॉक्टर काय? ओ काय म्हणजे काय? पेशंटचं हॉस्पिटलचं बिल आहे हे. अहो हे बिल आहे की काय? मागच्या वेळेस आमचा पेशंट ऍडमिट झाला होता त्यावेळेस बरोबर बिल कमी केलं होतं तुम्ही. मग आता का बरं करत नाही कमी? ओ दादा, तुम्ही ती 6 वर्षापूर्वीची गोष्ट करताय. 6 वर्षात महागाई नाही का वाढली? अरे मग आमची गरिबी नाही का वाढली 6 वर्षात? अहो पण मग 6 वर्षापूर्वीच बिल कसं देईल मी तुम्हाला? हे बघा डॉक्टर, आमचा पेशंट पायी चालत घरी जायला पाहिजे होता. आणि तुम्ही त्याला मुंबईला पाठवून राहिले. मग कसं काय चालेल असं? अरे हो, वरून पैसे मागू राहिले. मग अरे आम्हाला तर दुसऱ्या डॉक्टरांचा पत्ता दिला होता, पण आम्ही तुमच्याकडे घेऊन आलो पेशंट. असं नाही चालत. नाही नाही नाही, हे बरोबर नाही तुमचं बोलणं. हे बघा, मी पेशंटची पूर्ण ट्रीटमेंट केलेली आहे. पेशंटला फरक देखील पडलेला आहे. मग मी पैसे का कमी करू? मग आम्ही पैसे का भरू? का बरं भरू? बिल तर तुम्हाला भरावंच लागेल. भाऊ त्यांचा फार्म हाऊस झालं, बंगला झाला, गाडी झाली आणि असे बिला घेऊन राहिले डॉक्टर. नाही, एक काम कर भाऊ,
पेशंटले अडीच ठेव हो पेशंटले अडीच ठेव तू चाल आणि त्याचे हा? मायबाप? त्याच्या मायबापांना हेच खाऊ घालतील तेच ट्रीटमेंट करतील चाल भाऊ चाल 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 तू आता गंज झाल्याचं काय आलं भाऊ डॉक्टरच्या दवाखान्याला केवढ्या काचा लागल्या पाहत अहो भाऊ पुरा शिशमाल दिस राहिला म्हणता खरोखर मी काय म्हणतो एक दगड आला हा. आणि एक काच फुटली हा तो केवढा खर्च होईल? 10,000 जास्त पण कमी नाही भाऊ आणि मग एका टायमाला जर 10 दगड आले आणि 10 काचा फुटल्या 1,00,000 जरीच घ्या तू होय पण मग बिल तर 40,000 आहे फक्त माया. हा डॉक्टर चला मग आता अरे. कामाला लाग आता अरे, कामाला अरे, लाग, काय कामाला बोलताय लाग. तुम्ही हा मीटिंग मी आलोच हा असा दगड कधीही कुणाच्याही हॉस्पिटलवर येऊ शकतो. ही फार गंभीर गोष्ट आहे. असा दगड येऊ नये म्हणून त्या अनुषंगाने आपण स्वतःला बदलतो. पण समाजाची मानसिकता आपण बदलू शकतो असं मला तरी नाही वाटत. काय असतं ना, प्रयत्नांती परमेश्वर असतो. आपल्याकडे येणारा पेशंट हा त्या डॉक्टरमध्ये परमेश्वर शोधतो आणि तो डॉक्टर त्या पेशंटच्या आनंदामध्ये समाधानामध्ये परमेश्वर शोधतो. हे सगळं ठीक आहे हो. मुद्दा हा आहे की आपल्याला सगळ्यांना IMAची गरज का आहे. कारण IMA एक शक्ती आहे, एक युनिटी आहे. जेव्हा केव्हाही आपण अडचणीमध्ये सापडू त्यावेळेला अशी स्ट्रॉंग संघटना आपल्या पाठीशी असलीच पाहिजे. म्हणून आपण सगळ्यांनी IMAमध्ये सहकार्य केलेच पाहिजे. जेव्हा केव्हा आपण अडचणीत येतो त्यावेळेला हीच IMAची संघटना आपल्या मदतीला येते. काय आहे IMA म्हणजे हा केवळ माणसांचा समूह नाही आहे. ती आहे डॉक्टरांची एक वैचारिक संघटना. या नाटकामध्ये दाखवलेला हा प्रसंग ना फार अंतर्मुख करणारा आहे. आम्ही सगळ्यांनी लहानपणी एक गोष्ट ऐकलेली आहे. एक काठी सहज तोडता येते परंतु अनेक काठ्या सहज तोडता येत नाही. कारण तो झालेला असतो एक गठ्ठा. ती झालेली असते एक शक्ती आणि त्याच शक्तीचं नाव आहे इंडियन मेडिकल असोसिएशन. मला गर्व आहे मी IMAची सदस्य आहे. आम्हाला गर्व आहे की आम्ही IMAचे सदस्य आहोत. मला अभिमान आहे मी या संस्थेमध्ये काम करते. आम्ही सगळे सक्रिय झालेलो आहोत. तुम्ही सुद्धा व्हा. आणि मला खात्री आहे जर आपण सगळे एकत्रित आलो तर असे अनेक दगड आपण परतवून लावू शकतो नक्कीच. जय IMA. Long live IMA. कभी खुशी कभी गम या नाटकाचा शेवट आपल्याला हाच सांगतो आहे की आपल्याला सगळ्यांना IMAमध्ये सक्रिय व्हायचं आहे. पात्र परिचय. डॉक्टर अविनाश भोसले. डॉक्टर ललित पाटील. दत्तूचे वडील आपल्या सगळ्यांच्या लाडक्या डॉक्टर रागिणी मॅडम. सॅनोरिटा टू मावशी हा प्रवास मॅडमने खूप चटकन केला. डॉक्टर कैलास वहाग. डॉक्टर शांत संयमी आणि सुस्वभावी डॉक्टर भरत बोरोले. डॉक्टर मेधावी चौधरी.
मेधावी प्रॅक्टिसमध्ये नेहमीच उशिरा यायची बिकॉज शी इज अ व्हेरी बिझी गायनेकोलॉजिस्ट, पण तरीसुद्धा ती आली, तिने सगळं केलं, डान्स केला. व्हेरी डायनॅमिक पर्सनॅलिटी. डॉक्टर कौस्तुभ चौधरी. आणि सगळ्यांना दत्तू बघायला आवडेल. परत एकदा दत्तू करूया का? डॉक्टर अक्षय. थँक्यू सो मच. एंड ऑफ कभी खुशी कभी गम. अण्णा बांधून ठेवणाऱ्या आमच्या लाडक्या सोनाली महाजन. गिव्ह हर अ बिग हँड. कभी खुशी कभी गम या नाटकाचं जे डिरेक्शन आहे ते परिवर्तन ग्रुपचे डॉक्टर हर्षल पाटील, ईश्वर आणि अक्षय नेहे यांनी केलेलं आहे. पात्र परिचय करून देताना मी त्यांना स्टेजवर बोलवायचं विसरून गेले, पण त्यांच्याशिवाय हे नाटक शक्य नव्हतं, कारण अमरेलीवाला सर बाहेर गेले आणि अचानक आमचे डिरेक्टर सिस्टीममधून गायब झाले आणि त्यांना बोलावलं बरोबर ते आपल्यासाठी आले, आपल्या सगळ्या डॉक्टरांसाठी आले आणि अतिशय सुंदर असं हे नाटक त्यांनी आम्हाला बसवून दिलं. हर्षल, ईश्वर आणि अक्षय नेहे. आम्ही फक्त मदत केली, पण यांची मेहनत प्रचंड होती आणि या सगळ्यांनी ज्या पद्धतीने काम केलं मला असं वाटतं खूप छान. त्यामुळे तुमचं जास्त अभिनंदन. आणि सगळ्यांनीच अगदी प्रत्येक कॅरेक्टर वेगवेगळे आहे आणि इतका वेळात वेळ काढून सगळे लोक रात्री प्रॅक्टिसला होते. रागिनी मॅडम होत्या. या सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि खूप किस्से एवढे यांनी आम्हाला सांगितले की त्यातले मोजके किस्से आम्हाला या ठिकाणी घेता आले. त्यामुळे क्रेडिट सगळं सोनाली मॅडम आणि सगळ्या या डॉक्टरांचंच आहे. थँक्यू. जोरदार टाळ्या यांच्यासाठी. आम्ही खूप नवखे होतो, आम्हाला माहीतच नव्हतं, त्याला आकार दिला दोघं सरांनी. त्यासाठी 3 cheers फॉर ईश्वर सर अँड हर्षल सर. हिप 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 हिप.